हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे, अध्याय 3, सूत्र क्रमांक 41. तत् आरूढ प्रमिते तत् क्षयात जीव सन क्षयः. अंतर्बाह्य तुर्यावस्थेत स्वात्म्याची साक्षीत्वाची जाणीव सतत राहिल्यामुळे त्याच्या देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेचा क्षय होतो, जीवात्मा हा भाव नष्ट होतो आणि शिवत्वाचा साक्षात्कार उदित होऊन दृढ होतो. आपण न्यायदानात गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावतो की सत्य तेच सांगेन, खोटे सांगणार नाही. आता सत्य तेच सांगेन असे म्हटल्यावर त्यातच खोटे सांगणार नाही हे स्वाभाविकच ओघानेच येते. परंतु आपण सकारात्मकाला होकार आणि नकारात्मकाला नकार असे दोनही वधवून घेतो. सूत्र क्रमांक 39 मध्ये श्री शिवजींनी शरीर, इंद्रिय आणि बाह्यभागी ही तुरीय अवस्था अनुप्रणित करावी असे सांगितले, कारण केवळ अंतर्भागी तुरीय अवस्था प्राप्त होऊन पुरे होणार नाही. अंतस्थ आत्मा ज्ञात होण्यासाठी अध्यात्म योग साधनेने तुरीय अवस्था प्राप्त होऊन अंतपुरातील आतेंद्रिय शक्ती जशी जागृत करणे महत्त्वाचे आहे, तसेच देह जीवित ठेवण्यासाठी आणि त्यांच्याकडून ब्रह्माचरणाचे पालन होण्यासाठी बाह्यभागीही तुरीय अवस्था प्राप्त होणे तितकेच महत्त्वाचे आहे. ही सकारात्मक बाजू सांगून झाल्यावर सूत्र क्रमांक 40 मध्ये श्री शिवजींनी त्याची नकारात्मक बाजू सांगितली. त्यांनी सांगितले की अंतर्बाह्य तुरीय अवस्था प्राप्त न केल्यास देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत माणूस अडकतो. याचा अर्थ अंतर्बाह्य तुरीय अवस्था प्राप्त होणे हे अतिमहत्त्वाचे आहे. या योगेच योग्याला शिवत्व प्राप्त होऊ शकते. या सूत्रात श्री शिवजी सांगत आहेत की अंतर्बाह्य तुरीय अवस्थेत स्वात्म्याची साक्षीत्वाची जाणीव सतत राहिल्यामुळे त्याच्या देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेचा क्षय होतो, जीवात्मा हा भाव नष्ट होतो आणि शिवत्वाचा साक्षात्कार उदित होऊन दृढ होतो. अशा प्रकारे देहादी इंद्रियांची भोगापवर्गता अंतर्बाह्य नष्ट झाली की योगी शिवत्वाच्या अंतिम उद्दिष्टाप्रत येतो. सूत्र क्रमांक 42. भूतकंचुकी तदा विमुक्तो भूयः पती समः परः. असा हा पूर्ण विमुक्त योगी आत्ममय होऊन शरीर म्हणजे केवळ पांघरून धारण केलेला शिवत्वाला प्राप्त होतो. अंतर्बाह्य तुरीय अवस्थेत स्थित झालेला योगी पूर्ण विमुक्त होतो. देह म्हणजे आत्म्यावरील एक आच्छादन, एक संरक्षणासाठी घेतलेले वस्त्र आहे, अशी त्याची अवस्था होते. तो भोगापवर्गतेतून पूर्ण मुक्त होतो, तो पूर्णतः आत्ममय होतो आणि शिवत्वाला प्राप्त होतो, तो शिवात्मा होतो. देहभावना नष्ट होते. एखाद्या पदार्थावर धूळ बसू नये, एखाद्या वस्तूचे बाहेरील वातावरणापासून संरक्षण व्हावे वगैरे कारणाने तो पदार्थ किंवा ती वस्तू आपण आच्छादन घालून झाकून ठेवतो. तद्वतच आता आत्मा देहादी इंद्रियांनी शरीराने झाकून ठेवण्यापलीकडे देहादी इंद्रियांचे महत्त्व योग्याला असत नाही. देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेतून मुक्त झाल्यामुळे दुःख जसे नकोसे असते तसेच सुखही नकोसे होते. दुःख किंवा सुख या दोन्हीमधील फोलपणा जाणवतो.
दुःख आणि सुख दोन्ही विषसमान आहेत हे उमजते. भोगापवर्गता ही माया असून ते सत्य नाही याचे ज्ञान होते. देहादी इंद्रियांच्या प्रेरणा मायावी आहेत, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या आहेत, आत्मप्राप्तीच्या मार्गात अडसर आहेत, मुक्तीपासून वंचित करणाऱ्या आहेत याची जाणीव होते. एका आत्म्याशिवाय काहीही चिर सत्य नाही याचे आकलन होते. परमात्म्यामधून हे विश्व निर्माण झाले आहे, त्या विश्वाच्या सृष्टीलीलेचा आस्वाद घेण्यासाठी, त्याचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी आपण त्याच्याच अंशात्मक रूपाने येथे आलो आहोत, त्यात गुंतण्यासाठी नव्हे याची जाण येते. आपण परमात्म्याचाच अंश आहोत, येथील जीवन संपवून त्याच्यातच विलीन व्हायचे आहे, हेच एकमेव जीवन उद्दिष्ट आहे हे उमजते. आता देहादी इंद्रिय आत्ममय होतात. अतिप्रगल्भ बुद्धी असलेला नरदेह धारण केल्याचे यथायोग्य सार्थक होते. नरदेहाच्या एकमेव उद्दिष्टाची आत्मप्राप्तीची पूर्तता होते. नरदेहाचे सोने होते. हरिओम.